नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बिर्याणी तर आपण नेहमीच बनवतो, पण त्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात. तर आज आपण बेहरूज बिर्याणी बनवणार आहोत मटनची. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर यासाठी मी इथे आपल्याला दाखवल्याप्रमाणे तांदूळ जो आहे तो दिलशाद आहे बिर्याणीचा. तो मी छान असा भिजत घातलेला आहे. धुवून घेतला 5 ते 6 वेळेस पाण्याने आणि आता भिजत घालून ठेवला. अर्धा तास आपल्याला तांदूळ भिजून घ्यायचा आहे. आता मटण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर हळद घालायची अर्धा चम्मच, धनेपूड घालायचे 2 चम्मच, तिखट मी सध्याचं थोडंच घातलेलं आहे अर्धा चम्मच, नंतर पुन्हा घालणार आहे. हा खडा मसाला आहे 100 ग्रॅम. तर मी नेहमी काय करते, हा पूर्ण खरा मसाला जो आहे तो न भाजता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असाच त्याची छान अशी फाईन पावडर तयार करून घेते. तर ही जर पावडर तयार केली ना, अशा प्रकारे ती तयार होते. तर कुठलाही बाहेरचा आपल्याला मसाला घालण्याची आवश्यकता नसते आणि अगदी प्युअर आपली होममेड बिर्याणी तयार होते आणि चव पण खरंच खूप छान आहे. तर हे सर्व मसाले मी आता अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. दालचिनीचे जर मोठाले तुकडे असेल ना तर बारीक करून घ्यायचे. तर सर्व खडा मसाला आहे त्याच्यामध्ये आणि तो ॲज इट इज मी मिक्सरच्या भांड्याला असा काढून घेते आणि स्टोअर करते. मग नेहमी भाजी असो बिर्याणी असो तर मी हाच मसाला यूज करते. तर याचं मी 1 चम्मच घालून घेतलेलं आहे पावडर. तर याने काय होतं, म्हणजे बिर्याणीला आपल्याला बाहेरचा मसाला देखील आणण्याची आवश्यकता नाही. अगदी फ्रेश असा अरोमा आपला बिर्याणीचा येतो. तर बिर्याणी म्हटलं की आपण नेहमी तीच बिर्याणी न करता जर आपण अशा प्रकारे थोडीशी वेगळी ट्राय केली ना तर खूप छान चव येते आणि नवीन पण वाटतं काहीतरी. तर आमच्याकडे तर नेहमीच बिर्याणी बनते, म्हणून मी म्हटलं की आज. आणि मटनची बिर्याणी बनवताना त्याच्यामध्ये जास्त असा मसाला जो आहे तो लागत नाही, म्हणून मी ह्या पद्धतीने ट्राय केली बिर्याणी. तर पण खरंच चिकनपेक्षा आपण ही जर मटणाची अशा प्रकारे जर बिर्याणी केली ना तर खूप छान चव येते. तर मी आता काय केलं, जो मसाला काढलेला होता ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घेतले 3 साईजचे मीडियम आणि त्याची प्युरी तयार केली. तर जे आपण मटणामध्ये सर्व मसाले घातलेले होते ना, धनेपूड वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ही प्युरी घालून घ्यायची आहे. दही घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच दुधावरची साय असेल ना मलाई, तर ती घालू शकतात आपण 1 ते 2 दिवसाची. त्याने काय होतं, छान असं मलाईदार आपली बिर्याणी तयार होते. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान असे लावून ठेवून द्यायचे. जवळपास आपण लगेच पण लावू शकतात, पण माझ्याकडे कसं लसण तयार नव्हता, म्हणून मग मी काय केलं की हे सर्व मसाले लावून त्याला झाकून असं ठेवून दिलं साईडला. आणि तोपर्यंत मी लसण वगैरे चोळून घेतला, कांदा कट करून घेतला, म्हणजे आपलं मटण पण मॅरिनेट होईल छान. जास्त वेळ जर केलं ना तर खूप छान लागते, पण इन्स्टंट पण आपली ही मटन बिर्याणी अगदी छान अशी रेडी होते. तर मी आता इथे लसणाच्या कांड्या 2 अशा मोठ्या साईजच्या घेतलेल्या आहे. एवढा लसूण आपण वापरणार आहोत. आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आलं स्वच्छ धुवून, कोथिंबीर आणि लसण याची आपल्याला प्युरी करायची आहे. कांदे मोठ्या साईजचे घेतलेले 2. तर हे सर्व आता तयार करायचे. ते करूच तर आपल्याला एका साईडला पाणी उकळायला ठेवून द्यायचं आहे. तर पाणी आपण तांदूळ जो आहे तो अर्धा तास भिजत घातलेला होता. आता तो स्ट्रेन करून घ्यायचा आहे, चाळणीत ओतून घ्यायचा तांदूळ आणि एका साईडला आपल्याला पाणी गरम करायचे. त्याच्यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार, थोडंसं तेल किंवा तूप घालायचे, जिरे, सौंफ आणि आपले खडे मसाले घालायचे, बाजा, दालचिनी, हिरवी विलायची, मोठी विलायची, हे सर्व घालून आहे ना पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला भिजवलेला तांदूळ त्यात सोडून द्यायचा आहे. तांदूळ जर भिजवायला वेळ नसेल ना तर आपण लगेच पण उकळून घेऊ शकतात. तर तांदूळ इथे आपल्याला 70% शिजून घ्यायचा आहे, पूर्ण नाही शिजवायचा आहे. आता मी इथे काजू आणि बदाम पण घेतले. सध्या उन्हाळा आहे म्हणून मी कमीच घेतले ड्रायफ्रूट्स, तर ते पण आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता जे 2 मोठे कांदे घेतले होते ना ते स्लाईस अशा कट करून घेतल्या आणि तो परतून घेतला. आपण काय करू शकतात, जेव्हा आपण टोमॅटोची प्युरी घातली ना तर त्या प्युरीमध्ये आपण कांद्याची पण घालू शकतात. मग आपल्याला असं घालण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे छान असं आपली पूर्ण बिर्याणी जी आहे ती मिळून येते.
जास्त दुसऱ्या मसाल्याची आवश्यकता नसते. पुदिना इथे माझ्याकडे नव्हता, आपल्याकडे जर असेल तर नक्की घाला, छान चव येते त्याने पण. तर आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट मी इथे घालून घेतलेली कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता नॉर्मली चिकन जे आहे ते बिर्याणीमध्ये शिजून निघतं, पण मटनला शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणून मी काय केलं, त्याला एकच शिट्टी काढून घेतली. म्हणजे जवळपास आपलं मटन जे आहे ते आपल्याला 50 ते 60% आपल्याला शिजून घ्यायचं आहे. बाकीचं आपण बिर्याणीसोबतच शिजून घेणार आहोत. तर म्हणून मग मी कुकरमध्ये सर्व मटन जे आहे ते सोडून दिलं. आता मला काय करायचं होतं, फिक्की बिर्याणी माझ्या मुलीसाठी, तर ती साईडला काढायची होती. म्हणून मी याच्यामध्ये तिखट आत्ता ह्या वेळेला नाही घातलं. पण आपण जर तिखट बनवणार असेल ना सर्विस, तर आपण जेव्हा मॅरिनेट करतो ना तेव्हाच आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. आता मी काय केलं, एकच शिट्टी त्याला देऊन घेतली. 50 ते 60% आपलं मटण शिजलेलं आहे, पूर्ण नाही शिजून घ्यायचं आहे, नाहीतर पूर्ण बिर्याणीमध्ये आपलं ते मटण गाळं होण्याची शक्यता असते. आता मी पातेल्यात बिर्याणी लावून घेते. तर त्याच्यामध्ये तेल घातलं थोडंसं, कारण की कांदा तळताना आपण ऑलरेडी भरपूर तेल घातलेलं होतं, म्हणून मी तेल थोडंच घातलं. आणि त्याच्यामध्ये ना आता तिखट घालून घेतलेलं आहे. जो घरचा मसाला आहे ना माझा यस्वार, तो 1 चमचा घातला. तर मी फिक्की बिर्याणी साईडला कुकरमध्ये लावली माझ्या मुलीसाठी. आणि आता ही थोडीशी स्पायसी करते आमच्यासाठी. तर तिखट घालून घेतल्यानंतर जे आपण मटण घेतलेलं होतं ना शिजून, ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर छान असा कलर पण आलेला आहे, बघू शकतात आपल्या बिर्याणीला. आणि पाणी पण पुरेसं आहे, आणि काय होईल, आपलं मटण जे आहे ते खाली लागणार नाही, जास्त पण पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. तर आता आपल्याला वरून तांदूळ सोडून द्यायचा आहे उकळलेला. आणि मी इथे तेलाचा वापर कमी करून तुपाचा वापर जास्त केलेला आहे. वरून आहे ना तूप घातलं, त्याने काय होतं, बिर्याणीचा जो तांदूळ आहे ना तो अगदी छान असा चमकतो, शाईन येते त्याला. आणि थोडासा फ्राईड राईस मसाला किंवा आपण जो पावडर केली होती ना गरम मसाला, तो आपल्याला घालून त्याच्यावर बदाम काजू ठेवून वाफ काढून घ्यायची आहे 25 ते 30 मिनटं. आता ही मी माझ्या मुलीसाठी बनवली होती कुकरमध्ये पण खूप छान बिर्याणी तयार होते. हे बघा, अगदी आपला तांदूळ कुकरमध्ये लावून देखील चिटकलेला नाही आहे, आणि अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे तांदूळ पण, आणि आपलं मटण पण गाळ देखील झालेलं नाही आहे. आता मी इथे काय केलं, 25 मिनटे त्याला छान असं मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला बिर्याणी करून घ्यायची, आणि 5 मिनटानंतर उघडायचं आहे आपल्याला पातेले. कोथिंबीर सुरुवातीला नाही घातली, कारण की त्याचा कलर चेंज होतो. नंतर आपल्याला वरून आपल्याला कोथिंबीर स्प्रिंकल करून घ्यायची आहे. तर बघू शकतात आपला तांदूळ अगदी सुट्टीत झालेला आहे. बिर्याणी अगदी रेडी आहे. आता त्यासोबत मी सध्या आता हा उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणून त्याच्यासोबत कैरी जी आहे ती कट करून घेते. खूप छान चव लागते तिखट आणि मीठ घालून. तर बिर्याणी आता आपण सर्व करूया. तर बघू शकतात छान अशी गरमागरम आपली ही बिर्याणी अगदी रेडी आहे, आणि नक्की ट्राय करून बघा. नेहमी रेग्युलर बिर्याणी खाण्यापेक्षा अशी ही बेहरूजची बिर्याणी आपली कमीत कमी पैशामध्ये अगदी रेडी होते मार्केटमधून आणल्यापेक्षा. तर आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, मुलांना असे चटपटीत आयटम जर केले तर मुलं देखील खुश होतात आणि हेल्दी देखील आहे. तर आपला तांदूळ अगदी परफेक्ट शिजलेला आहे, मऊसूद आहे आणि चिटकलेला देखील नाही आहे. तर अगदी, आणि मटण पण जास्त पण शिजलेलं नाही आहे, जेणे की गाळ आणि असं कच्चं पण राहिलेलं नाही. अगदी परफेक्ट आपलं हे बिर्याणी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर मी आता ती सर्व करते. तर छान अशी गरमागरम आपण याच्यासोबत दलिया देखील बनवू शकतात, कोशिंबीर बनवू शकतात, पण मी इथे कांदा आणि कैरीसोबतच सर्व करते. थोडासा रस्सा होता तो घेऊन पण आपण हे खाऊ शकतात. तर सुटसुटीत आपली अगदी ही बिर्याणी रेडी झालेली आहे. रेसिपी खूप सिंपल आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि परफेक्ट अगदी मी आपल्याला इथे मेजरमेंट सांगितलेलं आहे. तर रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघू शकतात मटण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आणि अगदी ज्युसी झालेलं आहे, म्हणजे अगदी आपली बिर्याणी जी आहे ती मिळून आलेली आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.